श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला मग ताई दादांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा ब्लॉग आहे जेजुरीचा. तर आम्ही चाललो आहे जेजुरीच्या खंडोबा महाराजाचं दर्शन करायला. तर मग आपण खंडोबा महाराजाचं दर्शन करू, इथे भंडारा उडू आणि प्लस मी खूप उत्सुकता आहे जे सगळेजण येलो होऊन येतात. तर म्हणजेच हळद लावणे असतं त्याच्या कपाळावर. तर मला ते मंदिर बघायची किंवा ते हळद किंवा भंडारा कसा उडवायचा, हळद कशी लावायची या गोष्टीबद्दल किंवा त्यांचं मंदिर बघायचं, त्यांना बघायचं, त्यांची खूप मला उत्सुकता आहे. आणि तसंच मी खंडोबा इथून टाक पण घेतलं खंडेरावचं. आणि तसंच तुळजापूरला गेली होती तर तुळजापूरवरून भवानीचं पण घेतलं. तर बघू आता आपण समोर चला निघू. खूप शोधावं लागतं या सगळ्या गोष्टी, पण छान प्रवास आहे, खूप छान वातावरण आहे. आणि बोललं जातं की पुणे जिल्ह्यामध्ये हे जेजुरी गडावर बसलेले खंडोबारायाचं मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र पण मानले जातात. तसेच शिवाचा अवतार पण याला म्हटलं जातात. खंडोबा म्हणजेच त्यांना मल्हारी मार्तंड हे भगवान शिवाचे नाव. आक्रमक रक्षक रूप भैरव अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील आणि मल्ल या दैत्याचा संहार करून भक्तांना संकटमुक्त केलं पण आहे. हे बघा, आम्ही भंडारा घेतलेला आहे आणि भंडारा घेऊन असा छान प्रकारे प्रसाद घेतला आहे. आणि 2 नारळ दिले. मी म्हटलं, ताई 2 नारळ कशाला? तर ते बोलली की खंडोबांना 2 बायका होत्या, तर 2 बायका म्हणजे 2 देवीची ओटी भरायला हे 2 नारळ दिलं आहे. तर चला मग येथे आपण त्यांना साडी चोळी देऊन, नारळ पाणी देऊन, भंडारा ओढून त्यांचा मान आणि सन्मान करू. आणि तसेच एक इथे बघा 220 पायऱ्या आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं का आजूबाजूंना जाल तर 900 पायऱ्या 800 पायऱ्या आहे, पण इथून जर जाल तर 220 पायऱ्या आहे. हे तुम्हाला जवळ आणि सोयीस्कर पडेल. आणि तसंच या पायऱ्या इतक्या लांब अशा उंच होत्या की खरंच अक्षरशः पाय दुखले होते. आणि वर गेल्यावर तुम्हाला बाहेरचा जो जेजुरी गाव आहे तो तुम्हाला दाखवेलच. म्हणजे जेजुरी जे छोटंसं शहर आहे ते. आणि इतके दुकानं, आणि तिथून मी हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि तुम्ही जाल तर नक्की हे बघू शकता बाहेरचा. आणि तुम्ही जाल तर नक्की ह्या गोष्टीचा खरंच तुम्ही आनंद घ्याल. आणि खंडोबा हे मराठा, धनगर, ब्राह्मण आणि इतर अनेक बौद्ध समाजांचे कुलदैवत्व आहे. जसे माझ्या जातीचे पण कुलदैवत्व हे खंडोबाराय आहे आणि कुलदेवी ही तुळजाभवानी आहे. तर प्रत्येक जातीचे हे कुलदैवत्व आहे. म्हणजेच बौद्ध समाजाचे ज्या भक्तीत जातीव्यक्तीला थारा नाही. जेजुरीमध्ये खंडोबाच्या भक्तीत भंडारा म्हणजेच हळद उधळली जाते. त्यामुळे संपूर्ण गड हा पिवळा धमक दिसतो. म्हणूनच याला सोन्याची जेजुरी सुद्धा म्हटली जाते. एडकोट एडकोट जय मल्हार, एडकोट एडकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येडकोट या जय घोषणाने जेजुरीचा परिसर नेहमी दुमदुमला असतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये जेव्हा प्रथम स्थान झाले तेव्हा सुरुवातीला अक्कलकोटमधील खंडोबा मंदिरात महाराजांनी मुक्काम केला होता. हे स्थान आजही श्री स्वामी समर्थ आगमन स्थान म्हणून ओळखले जाते. आणि स्वामींनी या मंदिरात मोठी साधना सुद्धा केली होती. खंडोबा, शिव आणि स्वामी समर्थ, दत्त, ब्रह्म, विष्णू यांचे अंश असून हा पहिला मुख्य ऐतिहासिक आणि भौगोलिक संबंध आहे. तसेच भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप आहे. स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार असल्याने शिवांची ती म्हणजेच खंडोबारायांची ऊर्जा सामावलेली आहे. स्वामी महाराजांचा अनेक भक्तांना स्वामीच्या रूपात खंडोबारायांचे किंवा शिवांचे दर्शन घडल्याच्या कथा भक्त ऐकतात. तसेच स्वामीने भरपूर अशा रूपांमध्ये म्हणजे अन्नपूर्णा मातेत, जगदंबा मातेत, अंबा मातेत आणि खंडोबा रूपामध्ये, खंडोबा महाराजांच्या रूपामध्ये पण दर्शन दिलेले आहे. इथे बघा, मी फोटो म्हणजे स्त्रियांचा तर फोटो आवडता असतो, व्हिडिओ आवडतो, तर मी हा जो फोटो व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. इथे बघा, ही सोन्याची नगरी तयार झाली आहे जेजुरी. आणि ते जे मागे आहे ते म्हणजेच त्या वाती लावलेल्या असतात आणि तिथून तेल असे गळतात. त्यासाठी जेव्हा पूर्वीच्या काळात असं म्हटलं जातं
तर त्यावर भंडारा उधळून इथे जे मी तुम्हाला मंदिर दाखवते तिथे आतमध्ये खंडोबा महाराज आणि त्यांचे म्हणजे घोडा असा बसलेला आहे. स्वामी महाराज जेव्हा खंडोबाचा भक्त येत असे तेव्हा स्वामी त्याला कुलदैवत्वाची खंडोबाची पूजा कधीही न सोडण्याचा सल्ला देत असत. तुझा देव जेजुरीला आहे, तेथील सेवा प्रामाणिकपणे कर, असे स्वामी त्यांना नेहमी खंडोबाप्रती भक्तांची निष्ठा दृढ केली जात होती. तसेच खंडोबा मार्तड म्हणजे जेजुरीची कुलदैवत्व आणि त्यांच्याशी जोडलेले ऋषी परंपरेची कथा म्हणजे आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. तसेच जेजुरीच्या गडावर ऋषीमुनींनी तपोभूमी होती आणि ऋषीच्या रक्षणासाठी देवाने खंडोबा अवतार धारण केला होता. म्हणजे ऋषीमुनीच्या रक्षणासाठी त्यांनी आपला अवतार धारण केला. हे बघा, खंडोबारायासाठी दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे, परंतु आम्ही तिथे 200 रुपये देऊन दर्शन लवकर केलं, कारण की आम्हाला औरंगाबादला जायला निघाला होता. तिथले पण तुम्हाला काही क्लिप दाखवेल, तिथले पण मंदिर दाखवेल. हे बघा, दुरून तुम्हाला खंडोबा महाराजाचं दर्शन आमचं झालेलं आहे. बाहेर निघालो आणि ते तुम्हाला दाखवित आहे. म्हणजे ते खंडोबा महाराजाचं मंदिर आहे. या डोंगराळ आणि घनदाट जंगलाच्या भागामध्ये लव ऋषी नावाचा महातपस्वी आश्रम होतं. त्यासोबत इतरही अनेक ऋषी त्यावर यज्ञ कठोर साधना करत असत. त्यांचा छळ म्हणजे मणी आणि मल्य नावाच्या 2 शक्तिशाली राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वर मिळवून संपूर्ण पृथ्वीवर आणि देवलोकावर थैमान घातले होते. त्यांना लवमुनी आणि ऋषीमुनीच्या आश्रमाच्या यज्ञाच्या पवित्र मनीसपूर्व पर्वतावर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. असुरांचा या छळाला कंटाळून विश्वापती झालेल्या सर्व ऋषीमुनींनी आश्रमात एकत्र येऊन भगवान शंकराची प्रार्थना केली आणि रक्षणाची मागणी केली. तेव्हा ऋषीमुनीच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी मार्तव भैरव म्हणजेच खंडोबा नावाचा उग्र शक्तिशाली अवतार घेतला. खंडोबा देवानी आपल्या दिव्य स्नेहा जेजुरीच्या भूमीवर मणी आणि मल्ल असुरांची महाभयंकर युद्ध केली. त्यानंतर खंडोबा मणी राक्षसांचा वध केला. मणीला पश्चाताप झाला. त्यांनी देवाकडे वर मागितला का माझा पांढरा घोडा आपल्या सेवेत राहील आणि प्रत्येक मंदिरात माझ्या मूर्तीला आपल्या पायाशी स्थान मिळावे. खंडोबांनी त्याची इच्छा मान्य केली आणि मल राक्षसाने मात्र शेवटपर्यंत अहंकार सोडला नाही. खंडोबाने त्याचे शरीर धडा वेगळे केले. मल्लाचा अहंकार गेल्यामुळे देवाला मल्हारी असे नाव मिळाले. तसेच असुराच्या नाशानंतर खंडोबाने आपली राजधानी वसवली आणि ऋषीमुनींना निर्भय केलं. जेजुरी खंडोबाची 2 ठाणी म्हणजे मुख्य डोंगरावर कटेपठार आणि खंडोबाचे सर्वात जुने मूळ स्थान म्हणजे खाली शहरात असणारी जेजुरीगड हा मुख्य किल्ला मंदिर आहे. तसेच गडावर जाण्यासाठी सुमारे 350 ते 400 पायऱ्या असून त्याच्या आजूबाजूला दीपमाळा उभ्या आहेत, ज्या मी भंडारा टाकते ना त्यालाच म्हणते. हे बघा, हा जो भंडारा उधळत आहे ना त्याला दीपमाळ असे म्हणतात. या दीपमाळ्यांनीच प्रकाशाने हे सोन्याची जेजुरी अशी लखलखीत होती. तसेच दसऱ्याच्या दिवशी तलवार दातांनी उचलण्याची ऐतिहासिक स्पर्धा सुद्धा आजही घेतली जाते. तसेच या प्रकारे आमच्या खंडोबाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मोठ्या पायऱ्या अशा असल्यामुळे या अशा खोल भागातून आम्हाला खाली उतरवावं लागत होतं. तसेच आणि हा परिसर पिवळा धमक होतो, याला सोन्याची जेजुरीही म्हणतात. हे बघा, खंडोबा हे असे दैवत्व आहे ज्याची पूजा केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. मुस्लिम परंपरेत खंडोबा मल्लू खान किंवा अजमत खान या नावाने आदराने पूजले जातात. अशी आहे आपल्या खंडोबाची माहिती, खंडोबा रायांची माहिती. जर तुम्ही मठात किंवा दरबारात गेला तेव्हा बोलतात असं की खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा विजय असो. हे जे आहे ते त्यांचा जय जयकार असतो. हे आहे
खंडोबारायाचा आतमध्ये जाण्याचं स्थान हे आहे दीपमाळा. अशा प्रकारे हा माझा छान जेजुरीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ताई, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया.